मित्रांनो नमस्कार, मी प्रदीप डोंगळे, नेक्सस रेव्होल्यूशन औरंगाबाद। आज आपण अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे नेक्सस काय आहे आणि नेक्ससचे उत्कृष्ट प्रोडक्ट्स कोणते आहेत। तर सर्वात अगोदर आपण कंपनीची माहिती घेऊ। मित्रांनो, नेक्सस रेव्होल्यूशन ही जवळपास 6.5 वर्ष जुनी कंपनी आहे। प्रॉपर औरंगाबादची हेड ऑफिस सुद्धा औरंगाबादला आहे। विशेष म्हणजे गेल्या 6.5 वर्षात कंपनीनं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कंपनीचं कामकाज चालवलंय। रिझल्टच्या बाबतीत बोलायचं तर जवळपास आम्ही 13 जिल्ह्यामध्ये 4,500 पेक्षा जास्त रिझल्टचे व्हिडिओ घेतलेत। मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या माहितीप्रमाणे पहिली कंपनी जिने इतक्या कमी वेळामध्ये इतके सगळे रिझल्ट घेतले। त्याचं फक्त एकमेव कारण असं की नेक्ससचे सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट्स। या कंपनीला 6.5 वर्ष काम करत असताना बरेच काही अनुभव आले। त्यामध्ये कंपनीने एक चांगली गोष्ट अशी केली की 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवण्यावर भर दिला। ऑर्गॅनिक क्षेत्र यामुळं की सगळ्यांना माहिती आहे की रासायनिक खतांचे दुष्परिणाम होत चालले, ज्यामुळे जमिनीचा कस कमी होत चालला, जमिनीची उत्पन्न क्षमता कमी होत चालली। तर कंपनीचा उद्देश आहे की रासायनिक खतांना आपण हळूहळू कमी करून ऑर्गॅनिक कडे कसं नेता येईल। आणि विशेष म्हणजे हे करत असताना कंपनीचा हा दावा आहे की जर तुम्ही आमचे प्रोडक्ट सुरुवातीपासून जर वापरलेत तर पहिल्याच वर्षी तुम्ही 50% खते कमी करू शकता। त्याचे दोन फायदे। पहिला फायदा हा की आपला खर्च कमी होणार जर आपण खतं कमी केले तर, आणि दुसरा फायदा हा की जे जमिनीचा कस कमी होणार होता त्यापासून आपण जमिनीला वाचू शकतो, म्हणजे ऑटोमॅटिकली उत्पन्न काय होणार, वाढणार। तर वळूयात आपण आपल्या प्रोडक्टकडे। प्रोडक्ट बनवताना सुद्धा कंपनीने एक अतिशय चांगली गोष्ट ही केली की प्रत्येक पिकानुसार वेगवेगळे प्रोडक्ट न बनवता होतं असं की बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात, फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते आणि त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढतो। आता शेतकऱ्याला मित्रांनो दोन गोष्टी लागतात, एक लागतं स्वस्त आणि एक लागतं मस्त। स्वस्त आणि मस्त जर असेल तर उत्कृष्ट रिस्पॉन्सही मिळेल, उत्कृष्ट रिझल्टही मिळेल। आणि नेक्ससचं हे ब्रीदवाक्य आहे की आपल्याला कमीत कमी खर्चात जर शेतकऱ्यांना काही देता आलं तर त्यात शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल आणि कंपनीचा सुद्धा फायदा होईल, बरोबर ना। तर हे करत असताना कंपनीनं प्रत्येक पिकाच्या टप्प्यानुसार प्रोडक्ट बनवले, म्हणजे वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे न देता आपण काय करणार त्याच्या टप्प्यानुसार। जसं की उदाहरण घ्या, लागवडीचा एक टप्पा असतो, जसं अवस्थेनुसार लागवडीची एक अवस्था असते, वाढीची एक अवस्था असते, फुलाची अवस्था, फळाची अवस्था, साईज। तर अशा अवस्थेनुसार कंपनीनं प्रोडक्ट बनवले। त्याचा हा फायदा झाला की समजून सांगणं आणि समजून घेणं सोपं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चामध्ये बचत झाली। तर आपण बघूयात की प्रोडक्ट नेमके कोणकोणते आहेत। तर पिकाची पहिली अवस्था असते लागवडीची। शेतकरी मित्रांना जेव्हा लागवड होते तेव्हा पहिल्यांदा हे टेन्शन असतं की सगळं उगवून येणार का नाही येणार। बऱ्याच वेळा असं झालं की आता मी काही दिवसापूर्वी लोकांना भेटलो तर सर म्हणे पहिली पेरणी गेली ती वाया गेली, पुन्हा दुबार पेरणी करावी लागली उगवण क्षमता न झाल्यामुळे। उगवण क्षमता सर्वोत्कृष्ट करणे आणि त्यासोबत प्रतिकार क्षमता वाढवणे यासाठी जे सगळ्यात पहिलं प्रोडक्ट कंपनीने आणलंय त्याचं नाव आहे मित्रांनो जर्मिनेटर। जर्मिनेटर फक्त 200 ग्रामचं पाकिट आहे। विशेष म्हणजे या जर्मिनेशनला इतर मार्केटच्या जर्मिनेशन पेक्षा वेगळेपणा आहे। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे फक्त आपण बीज प्रक्रियेलाच वापरावं असं नाही, तर आपण बीज प्रक्रियेला तर वापरू शकतो, पण सोबत जर समजा लागवड झालेली असेल तर नंतर ड्रिचिंगही करू शकतो किंवा फवारणी सुद्धा करू शकतो, त्यातही 100% रिझल्ट आपल्याला याचा मिळतो। या जर्मिनेटरचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की हे उगवण क्षमता वाढवणार सोबत प्रतिकार क्षमता वाढवणार। या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर उत्पन्न वाढीला बराच हातभार लागू शकतो। जमिनीमध्ये जे काही रोगराई येणार आहे तर त्यापासून बचाव करण्यासाठी हे प्रोडक्ट त्यामध्ये 100% फायद्याचं आहे। मी असं म्हणत नाही की पूर्णपणे रोगराई येणारच नाही, पण इतर प्रोडक्टच्या तुलनेमध्ये या प्रोडक्टचा परिणाम असा आहे की रोगराई कमी यावी यासाठी हे प्रोडक्ट मदत करेल। जसं की आपण लहान मुलांना काही आजार होऊ नये म्हणून लस देतो, तर लस ही फक्त एक प्रिकॉशनची गोष्ट आहे। त्या पद्धतीने हे प्रोडक्ट जर समजा सुरुवातीपासून वापरलं तर रोगराई येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं। तर पहिलं प्रोडक्ट आहे आपलं जर्मिनेटर। याची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता। बीज प्रक्रियेचे व्हिडिओ आपण ऑलरेडी युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत, किंवा बीज प्रक्रिया करणं शक्य जर नाही झालं, लागवड झालेली असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट ड्रिचिंग करू शकता किंवा या प्रोडक्टची फवारणी सुद्धा करू शकता। नॉर्मली एका एकरसाठी एक पाकिट फवारणीला किंवा ड्रिचिंगला पुरेसं होऊन जातं। ओके, हे झालं पहिलं प्रोडक्ट। यानंतर पुढची अवस्था आहे मित्रांनो वाढीची। जेव्हा उगवण क्षमता येते
पीक वाढतं त्यावेळेला आपल्याला दुसरी अवस्था पाहिजे राहती की ह्या पिकाचे फुटवे वाढले पाहिजे, फांद्या वाढल्या पाहिजे, पाने रुंद झाले पाहिजे, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली पाहिजे आणि हे सगळे कामं करतं आमचं अमेझिंग प्रोडक्ट ज्याचं नाव आहे ग्रो, अमेझिंग ग्रो. खरं तर या प्रोडक्टला आम्ही नेक्सस रेव्होल्यूशन कंपनीचं व्हिजिटिंग कार्ड म्हणतो. त्याचं कारण असं की मी माझ्या अनुभवानुसार ह्या मागच्या ज्या 6 वर्षापासून कंपनी सोबत काम करतोय, बऱ्याच कंपन्या भेटल्या ज्या ऑलरेडी 20-20, 30-30 वर्षांना काम करतायत. आम्ही कोणाला नाव ठेवत नाही, पण एवढं मात्र नक्की गॅरंटीनं सांगतो की या प्रोडक्टची तुलना कोणत्याही प्रोडक्ट शिवाय सोबत होऊ शकत नाही. कारण आजपर्यंत ज्यांनाही आपण हे प्रोडक्ट दिलंय 100% त्याचा रिझल्टच मिळालाय. विशेष म्हणजे ह्या प्रोडक्टचं प्रमाण फार कमी लागतं. ग्रो ही अर्धा लिटरची बॉटल आहे. जर समजा तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर 20 ml याचं प्रमाण खूप झालं. जर 20 लिटरचा असेल तर तुम्ही 25 ml टाकू शकता. 20 mlच्या हिशोबाने जरी विचार केला मित्रांनो, तरी या एका प्रोडक्टमध्ये, एका बॉटलमध्ये जवळपास 25 पंप होतात. आता 25 पंपाच्या तुलनेनं जर तुम्ही खर्च काढला तर अत्यल्प आहे. आता आम्ही हे नाही सांगत की 25 पंप झाले तर तुम्ही 2-4 एकरला फवारा म्हणून. आमचे प्रत्येक प्रोडक्ट हे बनवताना कंपनीनं एका एकरच्या हिशोबानं बनवलेले आहे. म्हणजे हे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट वापरणार, याची जेव्हा तुम्ही फवारणी करणार, तर हे प्रोडक्ट तुम्हाला 7 ते 10 दिवसाच्या अंतरानं 3 वेळा फवारायचे. म्हणजे समजा आज तुम्ही फवारणी केली, 7 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुसरी फवारणी येणार आणि 7 ते 10 दिवसाच्या अंतरानं परत तिसरी फवारणी येणार. असं एकाच एकरला आपल्याला हे प्रोडक्ट 3 वेळा फवारायचे. या प्रोडक्टचं म्हणजे आजपर्यंत तुम्ही जितकेही व्हिडिओ आमचे बघितले असतील किंवा जे बघणार तुम्ही, या प्रोडक्टला मार्केटमध्ये कुठेच तोड नाही, इतकं उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. विशेष म्हणजे या पद्धतीची जितकेही मार्केटमध्ये इतर प्रोडक्ट असतील त्यापेक्षा हे प्रोडक्ट तुम्हाला 10 पाऊल पुढेच दिसेल, एवढं मात्र गॅरंटेड. हे झालं ग्रो. याचं काम आहे फुटवे वाढवणे, फांद्या वाढवणे, पानाची संख्या रुंद करणे, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणे, झाडाची वाढ करणे. आता या 2 गोष्टी मित्रांनो तुम्ही बघितल्या. जर्मिनेटर काय करणार तर उगवण क्षमता वाढवणार, प्रतिकार क्षमता वाढवणार. ग्रो काय करणार तर जमिनीच्या वरचा विकास करणार, बरोबर ना. आता जितका जमिनीच्या वर पिकाचा विकास आवश्यक असतो तितकाच जमिनीच्या खाली सुद्धा विकास करणं गरजेचं आहे. त्यासाठी कंपनीनं अतिशय सुंदर प्रोडक्ट आणलेलं आहे ज्याचं नाव मित्रांनो न्यूट्रीक्रॉप. न्यूट्रीक्रॉप हे फक्त 500 ग्रामचे पॅकेट आहे. एका एकरसाठी 1 पॅकेट पुरेसे आहे. आता या प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणं, कार्बन वाढवणं याचं हे फार उत्कृष्ट काम करतं. मार्केटमध्ये या कार्बन वाढवणारे जितकेही प्रोडक्ट आहेत त्यापेक्षा हे प्रोडक्ट तुम्हाला जास्त रिझल्ट देणार. त्याचं कारण असं की जर तुम्ही एखाद्या शेतामध्ये 2 ट्रॉली शेणखत जर टाकलं आणि त्याचा जो फायदा तुम्हाला होणार, बस त्याची तुलना तुम्ही या 500 ग्राम सोबत करू शकता. खरं बोलतोय मी. 2 ट्रॉली शेणखताची तुलना तुम्ही या 500 ग्राम प्रोडक्ट सोबत करू शकता. न्यूट्रीक्रॉप काय करतं? न्यूट्रीक्रॉपचं सगळ्यात पहिलं काम जमिनीतलं सेंद्रिय कार्बन वाढवणं. दुसरं काम जमिनीत भुसभुशीतपणा वाढवणं. तिसरं काम जमिनीतले जे पांढऱ्या मुळ्या असतात त्यांना वाढवणं. चौथं काम झाडाची भूक वाढवणं. झाडाची जर भूक वाढली तर ऑटोमॅटिकली अपटेक सुद्धा वाढेल. म्हणजे न्यूट्रीक्रॉप अपटेक सुद्धा वाढवण्यासाठी मदत करतं. झाडाची भूक वाढली, अपटेक वाढलं तर ऑटोमॅटिकली जी पोषक तत्वे घेतली जातील ती जास्त प्रमाणात घेतली जातील आणि या सर्वांचा परिपाक म्हणून तुम्हाला उत्पन्न वाढलेलं दिसेल. आता हे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही घेणार तर एका एकरसाठी 1 पॅकेट पुरेसं आहे. फक्त याचा जो डोस आहे मित्रांनो तो प्रत्येक पिकानुसार वेगवेगळा असेल. जसं की 3 महिन्याची जर पिकं असतील, 3 महिन्याच्या आतले, तर आपण सांगतो की 1 न्यूट्रीक्रॉप दिलं तरी पुष्कळ आहे. जर समजा 6 महिन्याचे कपाशी सारखे जर पिकं असतील तर 2 न्यूट्रीक्रॉप लागतील आणि ऊस, अद्रक, हळद यासारखे जर पिकं असतील तर 3 किंवा 4 न्यूट्रीक्रॉप असले तरी पुरेसे. या पद्धतीने याचा फक्त पिकानुसार डोस बदलेल. प्रोडक्ट मात्र आपल्याला प्रत्येक पिकासाठी हे द्यावं लागेल. ह्या प्रोडक्टचा वापर कसा करायचा तर हे प्रोडक्ट जमिनीत द्यायचं, म्हणजे ड्रिचिंग करायची आहे किंवा ठिबकद्वारे सुद्धा तुम्ही देऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा या प्रोडक्टची तुम्हाला ड्रिचिंग करायची असेल तर एकदम हे प्रोडक्ट त्या पाण्यात एकदम न टाकता हळूवारपणे टाकायचं आणि एका हाताने हलवायचं. म्हणजे ते व्यवस्थित जर मिक्स झालं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. एक चांगली गोष्ट इथं तुम्हाला सांगावीशी वाटते मित्रांनो की हे प्रोडक्ट ज्याही व्यक्तीला मी दिलं 90% लोकांनी मला हे प्रोडक्ट मिक्स करतानाच सांगितलं की सर उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. असं प्रोडक्ट आम्ही आमच्या आयुष्यात बघितलेलं नाही. म्हणजे हे प्रोडक्ट मिक्स करतानाच ही प्रतिक्रिया येते की खरोखर आपण सोनं विकत घेतलंय. इतकं सुंदर प्रोडक्ट न्यूट्रीक्रॉप आहे. बरं, फक्त न्यूट्रीक्रॉप नाही तर यासोबत अजून एक जोड आपण देतो. ते प्रोडक्ट म्हणजे रूट्स. बघायला छोटंसं वाटेल तुम्हाला, फक्त 100 ग्राम याचा डोस आहे. विशेष म्हणजे 1 एकरसाठी 100 ग्राम आहे.
आता हे काय तर यामध्ये मायक्रोरायझा आहे. बुरशी दोन प्रकारची असते मित्रांनो, एक चांगली असते एक वाईट असते. तर यामध्ये चांगल्या प्रकारची बुरशी आहे. ही मायक्रोरायझा काय करेल तर एक उदाहरण घेऊ. प्रत्येक पिकाची मुळ्या वाढण्याची मुळ्या पसरण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेनुसार त्या मुळ्या वाढतात आणि तितकं पोषक तत्वे जमिनीतून ओढून झाडाला देतात, बरोबर ना. उदाहरण घेऊ, समजा एका पिकाच्या मुळ्या 1 फुटापर्यंत खाली जात आहेत आणि 1 फुटापर्यंत बाजूला पसरत आहेत. मी उदाहरणासाठी घेतो. तर 1 फुटापर्यंत जर त्या खाली गेल्या तर तितक्याच प्रमाणात ते पोषक तत्वे काय करतील झाडाला शोषून देतील. पण माझा प्रश्न आहे, जे पोषक तत्वे खाली 2-3 फुटावर 4 फुटावर आहेत त्याचा त्या झाडाला काहीच उपयोग नाही, बरोबर. आता ही मायक्रोरायझा काय करेल त्या मुळ्यांना चिटकेल, झाडाच्या मुळ्यांना चिटकणार आणि हळूहळू खाली वाढणार. म्हणजे 1 फुटापर्यंत ज्या मुळ्या पोषक तत्वे घेणार होत्या या मायक्रोरायझामुळे त्या मुळ्या आता 2-3 फुटापर्यंत खाली जातील. परिणाम असा होईल की 1 फुटापर्यंत जे पोषक तत्वे मिळणार होते ते 3 फुटापर्यंत मिळायला सुरुवात होतील. आता लक्षात घ्या, या सगळ्यांचा परत एकदा मी सारांश घेतो. हे प्रोडक्ट सर्वांगीण विकास कसा करतात. सगळ्यात पहिले आपण दिलं जर्मिनेटर, उगवण क्षमता वाढली, प्रतिकार क्षमता वाढली. त्यानंतर आपण दिलं ग्रोनं काय केलं, फुटे वाढवले, फांद्या वाढवल्या, पानाची रुंदी वाढवली, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवली. न्यूट्रीक्रॉपनं काय केलं, जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवलं, झाडाची भूक वाढवली, झाडाचं अपटेक वाढवलं, सोबत कार्बन वाढवण्यासोबत जमिनीतल्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवली, भुसभुशीतपणा वाढवला. त्यामुळे झालं असं की शेतकऱ्यांचे जे मित्र जीवाणू असतात जसं शिदोड असतात, गांडूळ असतात, यामध्ये सुद्धा वाढ होईल, बरोबर ना. आणि ह्या प्रोडक्ट सोबत आपण जोड दिली त्याला रूट्सची. ह्या रूट्सनं काय केलं, जे 1 फुटापर्यंत शोषून घेण्याचं काम करणार होतं ते आता 3 फुटापर्यंत पोषक तत्वे शोषून घेण्याचं काम करणार. आणि या सगळ्या पिकांचा, या सगळ्या प्रोडक्टचा एक एकत्रित परिणाम म्हणजे तुम्हाला झाडाचा सर्वांगीण विकास झालेला दिसेल, पिकाचा सर्वांगीण विकास झालेला दिसेल. आणि जर समजा हे सगळे एकत्र जर वापरले गेले तर 100% रिझल्टच मिळणार, दुसरा पर्याय नाही. या पुढची अवस्था आहे मित्रांनो, फुलं, फळं, साईज, कलर, चकाकी. आता इथं सुद्धा बऱ्याच कंपन्या एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठेवतात स्वतःचा प्रॉफिट वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्याचा खर्च वाढवण्यासाठी. फुलासाठी वेगळं देतील, गळतीसाठी वेगळं देतील, फळासाठी वेगळं देतील, साईजसाठी वेगळं देतील, चकाकीसाठी वेगळं देतील. असे अलग अलग प्रोडक्ट ते पिकानुसार देतील. पण आपल्या कंपनीचं, मी परत एकदा सांगतो, आपल्या कंपनीचं म्हणणं आहे की लोकांना स्वस्त आणि मस्त मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या कामांसाठी आपण एक अतिशय सुंदर प्रोडक्ट आणलेलं आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे मल्टीमॅक्स. मल्टीमॅक्स फक्त 250 ग्रामचं पॅकेट आहे 1 एकरसाठी. मल्टीमॅक्सचं काम आहे फुलं जास्तीत जास्त लागणे, फुल गळती न होऊ देणे, त्यानंतर फळे लागणे, शेंगा लागणे, त्याची साईज वाढवणे, साईज सोबत कलर चकाकी वाढवणे, ज्यूस वाढवणे, शर्करा वाढवणे, हे सगळे एकत्रित कामं फक्त मल्टीमॅक्स एकच प्रोडक्ट करतात. या प्रोडक्टचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की हे प्रोडक्ट जेव्हाही तुम्ही देणार, आता जर समजा उदाहरण घ्या, काही मिरची आहे, टोमॅटो आहे, वांगे असे जर पिकं असतील तर त्याचा जेव्हा जेव्हा तोडा होणार तेव्हा तेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता. तुम्हाला त्याचा फार जबरदस्त रिझल्ट येईल. ह्या प्रोडक्टची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता. पण काही पिकांच्या बाबतीत, जसं की आता उदाहरण घ्या, हळद आहे, अद्रक आहे किंवा ऊस मोठा झाल्यानंतर या प्रोडक्टचे आपण ड्रिचिंग सुद्धा करायला सांगतो. म्हणजे फवारणीला सुद्धा लागतं आणि ड्रिचिंगला सुद्धा लागतं. किती लागू शकतं तर छोटे पिकं जर असतील तर एकरी 2 पाकिट जरी घेतले तरी पुष्कळ होतात. प्रत्येक पिकानुसार सुद्धा याचा डोस कमी जास्त होऊ शकतो. या प्रोडक्टनुसार जवळपास 5 प्रकारचे आपले अवस्था पूर्ण झाल्यात. या 5 प्रोडक्टनं झाडाचा सर्वांगीण विकास केला. पण ह्या सगळ्या प्रोडक्ट सोबत जे एक प्रोडक्ट आम्ही कंपल्सरी घ्यायला सांगतो ते सगळ्यात सुंदर प्रोडक्ट, त्याचं नाव मित्रांनो इफेक्ट. नाव इफेक्ट यामुळे की आपण जे काही देणार त्याचा परिणाम वाढवण्याचं काम हे इफेक्ट करणार. इफेक्ट हे एक प्रकारचं स्प्रेडर आहे, पेनिट्रेटर आहे. पेनिट्रेटर प्रकारामध्ये ज्याला अंतरप्रवाही म्हणतो आपण, अंतरप्रवाही तसे मार्केटमध्ये तुम्हाला पुष्कळ दिसतील. पण आमचा हा दावा आहे मित्रांनो की मार्केटमध्ये कोणतंही तुम्ही अंतरप्रवाही किंवा पेनिट्रेटर घ्या, आमचं प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही तुलना करा, तुम्हाला 2 पावलं पुढंच दिसेल. विशेष म्हणजे या प्रकारच्या या कॅटेगरीतल्या बसणाऱ्या प्रोडक्टमध्ये सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट इफेक्ट आहे हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो.
याचा डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बाकी व्हिडिओ आपण दिलेले आहेत, जर तुम्ही बघितलं तुम्हाला त्याची खात्री होईल की इफेक्ट सारखं दुसरं प्रोडक्ट नाहीये. विशेष म्हणजे याचं प्रमाण फक्त पंपाला 5 ml आहे. फवारणी जर करायची असेल तर पंपाला 5 ml घ्यायचे. विशेष म्हणजे फक्त आमचेच प्रोडक्ट फवारताना घ्यायचं का नाही, तुम्ही कोणतंही फवारणी जर करणार असाल, समजा तुम्हाला तणनाशक फवारायचं किंवा तुम्हाला कीटकनाशक फवारायचं, बुरशीनाशक फवारायचं, कोणतीही फवारणी घ्यायची असेल, पंपाला जर 5 ml तुम्ही हे टाकलं तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट याचा मिळेल. नॉर्मली लोक या गोष्टीसाठी स्टिकर वापरतात. काय सर, स्टिकर स्वस्त भेटतं, पण मित्रांनो तुम्ही जर स्टिकरचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल स्टिकर वापरणं खरं तर पिकासाठी, पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी खरं तर धोकादायक आहे. कारण स्टिकर काय करेल, फक्त चिटकून ठेवेल. स्टिकरचा जर तुम्ही टेक्निकल अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, जसं आपल्या अंगाला छिद्र असतात, छिद्रामधून घाम बाहेर येतो. जर हे छिद्र बंद झाले तर घाम बाहेर येणार नाही, टॉक्सिन्स बाहेर येणार नाही आणि आपला आजारी होण्याचं प्रमाण वाढेल किंवा आपलं आयुष्यमान कमी सुद्धा होऊ शकतं. सेम माणसाच्या शरीरासारखे झाडाला सुद्धा काही रंध्रे असतात, छिद्र असतात. स्टिकर काय करतं तर चिटकून बसतं आणि ते रंध्रे बंद करून टाकतं. त्याचा परिणाम उत्पन्न कमी होण्यावर होतो. हे प्रोडक्ट कोणत्याही प्रकारचं स्टिकर नाहीये, तर हे प्रोडक्ट अंतर्प्रवाही म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट वापरणार फवारणीसाठी तर ते पूर्णपणे शोषून घेण्याचं काम हे प्रोडक्ट करतं. शोषून घेण्यासाठी मदत करण्याचं काम हे प्रोडक्ट करतं. त्यामुळे कोणत्याही फवारणीसोबत तुम्ही हे घेऊ शकता. ड्रिचिंग असेल तर याचं प्रमाण 125 ml आहे आणि फवारणीमध्ये 5 ml आहे. ड्रिचिंग मध्ये जसं आता न्यूट्रीक्रॉप आणि रूट्स आपण एकत्र देणार, तर ह्या दोन्ही प्रोडक्ट सोबतच 125 ml तुम्हाला इफेक्ट सुद्धा वापरायचे. ओके, हे झाले आपले बेसिक प्रोडक्ट. ह्या बेसिक प्रोडक्टचा आमचं असं म्हणणं आहे की एक किट किंवा एक वापर एक ड्रिचिंगसाठी आणि एक फवारणीसाठी जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट दिसून येतो. बाकी डोसेस किती घ्यायचे, कधी घ्यायचे हे प्रत्येक पिकानुसार वेगवेगळे. आता हे झाले आपले बेसिक प्रोडक्ट, ज्यावर आम्ही मागच्या 6.5 वर्षापासून काम करतोय. अतिशय सुंदररित्या काम करतोय. विशेष म्हणजे जवळपास मराठवाड्याच्या, पश्चिम महाराष्ट्र आजूबाजूच्या जवळपास 13 जिल्ह्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या प्रोडक्टचे सुंदर रिझल्ट घेतलेत. विशेष म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की प्रत्येक पिकावर आपल्याकडे रिझल्ट आहे आणि एकदम अमेझिंग म्हणजे चमत्कारिक रिझल्ट असे म्हणता येईल. बाकी व्हिडिओ जर तुम्ही बघितले तुम्हाला सुद्धा त्याचा विश्वास येऊ शकतो. या प्रोडक्ट सोबत काही प्रोडक्ट आपण प्रिकॉशन म्हणून लॉन्च केले. खरं तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करावी लागते की नेक्सस ही कंपनी पूर्णपणे उत्पन्न वाढीवर काम करते. ही कंपनी रोगराईवर सध्या तरी काम करत नाही. म्हणजे कीटकनाशक, तणनाशक या प्रकारामध्ये सध्या तरी नेक्सस कडे कोणतेही प्रोडक्ट नाहीत. आपण फक्त उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करतोय, प्रोडक्ट देतोय. पण यासोबत प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. कधीही अगोदर घेतलेली काळजी आजारी झाल्यावर घेतलेल्या काळजीपेक्षा चांगली असते. त्यासाठी कंपनीनं फार 2 उत्कृष्ट प्रोडक्ट्स आणलेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला दिसत असेल की ढगाळ वातावरण असेल किंवा काही कारणामुळे बुरशी लागते. तर बुरशी लागू नये म्हणून आपल्या कंपनीने एक प्रोडक्ट आणलंय ज्याचं नाव आहे डिफेंडर. हे प्रिकॉशन म्हणून घ्यायचंय, बुरशी लागू नये यासाठी. हे फक्त 100 ग्रामचा डोस आहे, एका एकरसाठी 1 आहे. फवारणीतूनही घेऊ शकता किंवा तुम्ही ड्रिचिंग सुद्धा याची करू शकता. विशेष म्हणजे हे सुद्धा 100% ऑर्गॅनिक आहेत. आपले सगळे प्रोडक्ट 100% ऑर्गॅनिक आहेत. त्यामध्ये कोणतंही 1% सुद्धा केमिकल तुम्हाला बघायला मिळणार नाही. यासोबत दुसरं एक प्रोडक्ट आहे मित्रांनो, खास प्रिकॉशन साठी आणलेले आपण. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा जास्त पाऊस झाल्यामुळे सड लागते, मुळकूस, खोडकूस, हुमणी लागणे म्हणजे जमिनीतले जे काही आजार वाढतात, तर हे प्रमाण कमी करणे किंवा हे होऊ नये म्हणून प्रिकॉशन साठी आपण एक प्रोडक्ट आणले, क्रॉप केअर. क्रॉप केअरचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास 5 प्रकारच्या वेगवेगळ्या बुरशा त्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत आणि जवळपास 3 प्रकारचे वेगवेगळे बॅक्टेरिया आपण त्यामध्ये ऍड केलेले आहेत. या प्रोडक्टचा इतका सुंदर रिझल्ट आम्हाला मिळाला आहे की तुम्ही बघितलं असेल, एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की साधारण अद्रकला खूप मोठ्या प्रमाणात सड लागत चालली होती. ज्या ज्या लोकांनी प्रिकॉशन म्हणून हे प्रोडक्ट वापरलं, जवळपास 90% लोकांच्या शेतामध्ये सड आली नाही. आम्ही असं म्हणत नाही की हे प्रोडक्ट घेतलं म्हणजे हुमणी लागणारच नाही, सड येणारच नाही, मुळकूज होणार नाही, असं आम्ही म्हणत नाही. पण आपण हे प्रमाण कमी करू शकतो किंवा होऊ नये म्हणून जवळपास 90% प्रिकॉशन घेण्याचं काम हे प्रोडक्ट करू शकतं. जसं आता तुम्ही बघितलं असेल की सगळ्याच म्हणजे सगळे लोक ज्या गोष्टीमुळे परेशान होते कोरोनामुळे, तर प्रत्येक व्यक्ती डोस घेतोय. तर डोस घेतला म्हणजे तुम्ही कोरोना होणारच नाही किंवा कोरोनामुळे काही मोठा प्रॉब्लेम होणारच नाही असा काही विषय नाही.
पण जर समजा तुम्ही जर डोस घेतला, लस घेतली, तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, कोरोनामुळे त्रास होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. बस हे त्या पद्धतीचा एक डोस आहे असं म्हटलं तरी चालेल. खोडकूज मुळकूज हुमणी लागू नये म्हणून प्रिकॉशन म्हणून हे प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे. आता ह्या सगळ्या प्रोडक्टचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, पहिली गोष्ट 100% ऑर्गॅनिक, दुसरी गोष्ट प्रत्येक पिकानुसार वेगवेगळं घेण्याची गरज नाही, तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रोडक्ट वापरत असताना पहिल्या वर्षी आपल्याला खताचं जे प्रमाण आहे रासायनिक खते 50% कमी करून टाकायची, दरवर्षी आपण हळूहळू ते कमी करत जाणार. चौथी गोष्ट, या प्रोडक्टमुळे खर्च कमी होणार आणि उत्पन्न वाढणार. तसं मागच्या जवळपास 6-6.5 वर्षापासून आम्ही बघतोय की लोकांना आम्ही सांगतो की तुमचं उत्पन्न 30% वाढेल. 30% सांगण्याचा उद्देश सुद्धा प्रामाणिक एवढाच आहे की 30% उत्पन्न वाढ म्हणजे शेतकऱ्याचा सगळा खर्च निघून गेला, बरोबर ना. पण रिझल्ट घेताना आम्हाला अशा गोष्टी लक्षात आल्या, काही शेतकरी म्हटले सर 50% उत्पन्न वाढलं, काही जण म्हटले सर 100% वाढलं, 200% पर्यंत सुद्धा उत्पन्न वाढ या प्रोडक्टनं दिलेली आहे. आम्ही हे दावा करत नाही की प्रत्येकाला 200% उत्पन्न वाढ होईल, पण कमीत कमी 30% उत्पन्न वाढ होण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला मदत करतील. विशेष अजून एक चांगली गोष्ट अशी आहे, ज्या गोष्टीसाठी मला अभिमान आहे की पहिली कंपनी ज्यामध्ये शेतकरी आम्हाला सांगतात की सर तुमचे प्रोडक्ट इतके चांगले असताना किंमत कमी कसं काय. परत एकदा सांगतो, स्वस्त आणि मस्त बनवल्यामुळे फायदा हा झाला की शेतकऱ्याला जेव्हा आपण सगळ्या गोष्टी समजून सांगतो तर लोक आपल्याला हे सांगतात की सर तुमचे प्रोडक्ट फार स्वस्त आहेत. त्यामुळं शेवटी फक्त एवढंच सांगणे की हे प्रोडक्ट फार उत्कृष्ट, रिझल्ट फार उत्कृष्ट. एकदा वापरा, वापरून बघा, खात्री करा आणि हळूहळू आपण ऑर्गॅनिककडे जाण्याला ह्या प्रोडक्टची मदत घेऊ शकतो. ठीक आहे. जर काही प्रश्न आले तर आमचे प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करतील. ओके, धन्यवाद.